हरिओम. अखिल भारतीय कीर्तनकुल शाखा रत्नागिरी यांच्याकडून आयोजित होणारा हा श्रावण मास कीर्तन महोत्सव कृष्णकथा रसरे, यामध्ये आजचे आपले कीर्तनकार जे कीर्तन सेवा या ठिकाणी सादर करणार आहेत ते आहे हरिभक्तपरायण श्रीयुत अक्षय जोशी. ते स्वतः CA आहेत आणि त्याच्या पुढची असणारी जी डिक्साची एक परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये भारतातून प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे. आणि अशी व्यक्ती कीर्तन क्षेत्रामध्ये आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि अशा नवोदितांना अशा महोत्सवातनं संधी देणं हेच तर आपल्या कीर्तनकुलाचं उद्दिष्ट आहे. अधिक वेळ न घेता त्यांना साथ संगत करणारे आमचे केदार लिंगायत आणि श्री विजय रानडे यांच्या समवेत मी या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि अक्षय बुवांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणान्वर दण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. नवनीरत सम नवनीत प्रिय नवनीरत सम नवनीत प्रिय नवनीरत सम. नवनीत प्रिय नवनीरत सम नवनीरत सम नवनीत प्रिय
नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि शरणागत शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दीन गत दीन शरणागत दीन शरणागत दीन चरणिने करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि शरणागत दीन चरणिने करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि ये गे सद्गुरुराया कीर्तनी ये गे श्री गुरुराया ये गे सद्गुरुराया कीर्तनी ये गे श्री गुरुराया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ये गे सद्गुरुराया
मतिमंद मी काहीच नेणे, मतिमंद मी काहीच नेणे, सांख्य अथवा न्याया श्री गुरुराया, सांख्य अथवा न्याया श्री गुरुराया, ये सद्गुरुराया कीर्तनी ये श्री गुरुराया, ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया, ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया, ये सद्गुरुराया कीर्तनी ये श्री गुरुराया, सद्गुरुराया श्री गुरुराया। राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम राजा राम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा। आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा, आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा। नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित, नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित। नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित, नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा। भक्ती जाण नवविध, भक्ती जाण नवविध,
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. संत शिरोमणी, भागवत धर्माचा कळस अशी ज्यांची ओळख आहे, अशा संत तुकाराम महाराजांचा अभंग आज निरूपणासाठी घेतलेला आहे. महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. महाराज म्हणतात की ज्याने या भक्तीमधलं प्रेम जाणलं, भगवंताविषयी असलेला जिव्हाळा जाणला, तो माणूस धन्य होय. आणिक न ये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. अनेक ज्ञानी 14 विद्या 64 कला यांमध्ये पारंगत असणारे असे अनेक विद्वान असतील, पण महाराज म्हणतात की मी अशा माणसापुढे नतमस्तक होतो की ज्याला भक्ती कळली. मग भले एखादा पंडित का असेना, पण तो काही माझ्या मनाला भावत नाही, त्याच्याविषयी माझ्या मनात ममत्व येत नाही. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. महाराज म्हणतात की कोणाचं दास्यत्व मी पत्करेन, जो मला भरपूर पगार देईल त्याचं, जो श्रीमंत आहे त्याचं नाही, ज्याच्याकडे नामस्मरणाची श्रीमंती आहे अशा माणसाचं दास्यत्व मी पत्करेन, असं महाराज म्हणतात. अहो, साक्षात भगवंत भक्ताची कामं करतो. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. अहो, साक्षात परमेश्वर ज्या माणसाचं दास्यत्व पत्करतो, महाराज म्हणतात अशा माणसाकडे आम्ही चाकरी करणार नाही तर कोणाकडे करणार. शेवटच्या चरणात महाराज सांगतायत, भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध. खरा सिद्ध, खरा योगी पुरुष कोण, तर ज्याने भक्तीचे हे 9 प्रकार जाणले तो खरा सिद्ध. हा एकंदरीत आशय झाला अभंगाचा. आता आजच्या पूर्वरंगाचा सूत्र श्लोक बघूया. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहं भक्त्युपरहतं अश्नामि प्रयतात्मनः. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात भगवंत सांगतायत, साधं पान, फूल, फळ, अगदी साधं उदक इतकं जरी अर्पण केलं, पण ते भक्तिभावाने अर्पण केलं, तर अशा भक्ताचा सुद्धा भगवंत दास होतो. उदाहरणं आहेत आपल्याकडे. श्रीकृष्ण तुलेचं उदाहरण आहे, जिथे एका पारड्यात भगवंतांना बसवलं
आणि दुसऱ्या पारड्यात सोन्याची नाणी होतत गेले, दागिने होतत गेले, तरी भगवंताचं पारडं काही वर जाईना. अशा वेळी रुक्मिणीने अगदी भक्तिभावाने एक साधं तुळशीचं पान बाजूच्या पारड्यात ठेवलं आणि ते पारडं खाली गेलं. पत्रम पुष्पम गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तलावात अडकलेल्या त्या गजेंद्राने त्याच तलावातलं एक साधं फूल फक्त भगवंताला अर्पण केलं आणि भगवंत त्याची भक्ती बघून त्याचा उद्धार करण्यासाठी धावून आले. पत्रम पुष्पम फलम तोयम. सुदामाकडे काय होतं देण्यासारखं? श्रीमंत होता? नाही, साधे पुरचुंडीतले पोहे फक्त त्याने आणले होते, पण ते सुद्धा भगवंताने मिटक्या मारत खाल्ले. भगवंत काय सांगतायत? तर तुम्ही काय अर्पण करता ह्यापेक्षा तुम्ही कसं अर्पण करता, किती भक्तीने किती प्रेमाने अर्पण करता ते महत्वाचं. मोरोपंत सांगतात, भक्ती विणे वशनो हे, वीणे नेवा मृदंग नादाने, कन्यादान फलाते पावे कैसा मृदंग नादाने. भक्ती विणे वशन नोहे, वीणेने वा मृदंग नादाने. एखादा दाखवायला लागला की मी फार मोठा भगवंताचा भक्त आहे, दिवस रात्र गळ्यात वीणा आहे, समोर मृदंग आहे आणि मोठमोठ्या आवाजात भजन चाललंय, पण त्याच्या अंतरंगात जर भक्ती नसेल आणि फक्त दाखवण्यासाठी हे जर सगळं करत असेल तर त्याला काही अर्थ नाही. आणि हे समजावून सांगण्यासाठी मोरोपंत दृष्टांत देत आहेत की आपल्या शास्त्रांमध्ये कन्यादान हे मोठं पुण्य मानलेलं आहे. पण जर एखादा म्हणाला की मला कन्यादानाचं पुण्य प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून मातीचा एक कन्येचा पुतळा केला आणि तो दान केला, तर त्याला कन्यादानाचं पुण्य प्राप्त होईल का? अगदी अशीच स्थिती ज्याच्या मनात भक्तिभाव नाही पण जो फक्त मोठा अवडंबर माजवतोय अशा माणसाची आहे, असं मोरोपंत सांगतात. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो, विद्या गजेन्द्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते, उग्रस्य किं पौरुषम् उज्जायाः कमनीयरूपमधिकं, किं तत्सुदाम्नो धनं, भक्त्या तुष्यति केवलं न तु गुणैर्भक्तिः प्रिय श्रीहरिः. भगवंताला भक्ती किती प्रिय आहे की बाकी तुमच्याकडे काही असू दे नसू दे, पण फक्त भक्ती असेल तर भगवंत कसा तुमच्यावर कृपादृष्टी त्याची टाकतो. सुभाषितकार वेगवेगळी उदाहरणं देत आहेत बघा. एखादा म्हणेल की माझं आचरण चांगलं आहे, मी सद्वर्तनी आहे, तर सुभाषितकार म्हणतात की व्याधाचं आचरण कुठे चांगलं होतं? व्याधस्याचरणम. तरीही त्याच्यावर भगवंतांनी कृपा केली का? फक्त एका भक्तीसाठी. ध्रुवस्य वयो. एखादा म्हणेल माझा गृहस्थाश्रम झालाय, मी आता वानप्रस्थाश्रमात जातो, इतके वर्ष मी भगवंताचं नाव घेतलंय, इतकं मोठं वय आहे माझं, माझ्यावर भगवंताची कृपा होईल. तर सुभाषितकार म्हणतात ध्रुवस्य वयो. ध्रुव तर अगदी लहान बालक होता, तरी त्याच्यावर भगवंताने कृपा केली का? तर फक्त एका भक्तीसाठी. विद्या गजेंद्रस्य का. एखादा म्हणेल मी 4ही वेद मुखोद्गत केलेले आहेत, पुराणं सगळी वाचून झालेत माझी, उपनिषदांची मला माहिती आहे, आता भगवंताची माझ्यावर कृपा होईल का? नाही. विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्राकडे कुठली विद्या होती? गजेंद्राला कुठे 4 वेद येत होते? तरीही भगवंताने त्याच्यावर कृपा केली. ह्याचं कारण भक्ती. का जातिर्विदुरस्य. एखादा म्हणेल मी उच्च कुळात जन्माला आलेलो आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे,
म्हणून भगवंत माझ्यावर कृपा करेल. तर सुभाषितकार म्हणतात की विदुराची काय जात होती, फक्त भक्तीसाठीच भगवंताने त्याच्यावर कृपा केली. का जातिर्विदुरस्य यादव पते उग्रस्य किं पौरुषम. एखादा म्हणेल की मी भरपूर पराक्रम गाजवलाय, शौर्य गाजवलंय, त्याच्यावर प्रसन्न होऊन भगवंत माझ्यावर कृपा करेल. तर कंसाचे वडील उग्रसेन, त्यांचा काय पराक्रम होता, तरीही भगवंताने त्यांच्यावर कृपा केली. कुब्जाया कमनीय रूपमधिकम. एखादा म्हणेल मी सुंदर आहे, माझ्या सौंदर्यावर मोहित होऊन भगवंत माझ्यावर कृपा करतील. तर सुभाषितकार म्हणतात कुब्जेकडे कुठे सौंदर्य होतं, कुब्जेला 8 ठिकाणी बाक होतं, तरीही भगवंतांनी तिच्यावर कृपा केली. कुब्जाया कमनीय रूपमधिकम किम तत् सुदाम्नो धनम. एखादा म्हणेल माझ्याकडे भरपूर पैसा आहे, एखाद्या मोठ्या देवळाला मी मोठी देणगी देतो, भगवंत माझाच आहे. तर सुभाषितकार सांगतात की सुदाम्याकडे कुठे धन होतं, त्याच्याकडे फक्त भक्ती होती आणि त्या एका भक्तीसाठीच भगवंताने त्याच्यावर कृपा केली. किम तत् सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवल नतु गुणैर भक्ती प्रिय श्रीहरी. भगवंत तुमचे गुणदोष बघत नाही, तर तुमची भक्ती बघतो आणि तुमच्यावर कृपा करतो. तुकाराम महाराज आपल्या मूळ पदामध्ये हेच सांगतायत, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. तुकाराम महाराज सुद्धा सांगतायत की ज्याने भक्ती जाणली तोच खरा धन्य होय, बाकी त्याला काही येत असू दे किंवा नसू दे. नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. नाथ महाराजांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. साक्षात भगवंत श्रीखंडाच्या रूपाने नाथांच्या घरी पाणी भरायला राहिले, नाथांची कामं करू लागले, केवळ आणि केवळ एका भक्तीसाठी. जर भगवंत स्वतः भक्ताच्या कामासाठी त्याचं दास्यत्व पत्करतोय, तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर कोण. ज्याचं साक्षात भगवंताने दास्यत्व पत्करलंय अशांचं आम्हीही दास्यत्व पत्करू. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात भक्ती जाणे नवविध. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भक्ती जाणे नवविध. ज्याला भक्तीचे हे 9 प्रकार कळले. महाराज असं म्हणत नाहीयेत की तुम्ही 9 प्रकारे भक्ती केली पाहिजे, भक्ती जाणे नवविध. मला भक्तीचे 9 प्रकार लक्षात आलेत, आता त्यातला माझ्यासाठी जो सोपा आहे तो मी अवलंबू शकतो. तुम्ही सगळ्या प्रकारे भक्ती केली पाहिजे असं नाहीये. मला जो रुचतो, मला जो पटतो असा कुठलाही भक्तीचा प्रकार मी करू शकतो, पण माहिती असणं महत्वाचं. म्हणून महाराज म्हणतात भक्ती जाणे नवविध. एक उदाहरण बघूया की असं आहे का की ज्यांच्यावर भगवंताने कृपा केली त्या सगळ्यांनी 9च्या 9 प्रकारे भगवंताची भक्ती केली असं आहे का? नाही. बघूया. श्री विष्णू श्रवणे परीक्षित भवद्वय्यासकी कीर्तने प्रल्हाद स्मरणे तदंग्री भजने लक्ष्मी पृथु पूजने अक्रूरस्व विवंदने च हनुमान दास्ये च सख्येर्जुन सर्वस्वात्मनिवेदने बलिरभूत कैवल्यमेषां समम. सुभाषितकार उदाहरण देत आहेत की कोणी कोणी कुठल्या कुठल्या प्रकारची भक्ती केली. परीक्षित राजाने भगवंताची श्रवण भक्ती केली. आज सर्वजण तुम्ही हे जे भगवंताचं गुणगान ऐकताय, तुम्ही सर्वजण श्रवण भक्ती करताय आणि मी इथे उभा आहे, आमचे साथीदार, आम्ही कीर्तन भक्ती करतोय. श्री विष्णू श्रवणे परीक्षित भवद्वय्यासकी कीर्तने
पुढचंच उदाहरण आहे की शुकमुनींनी भगवंताची कीर्तन भक्ती केली. पुढची भक्ती नामस्मरण, प्रल्हाद स्मरणे, अखंड भगवंताचं नाव घेतलंय. नारायण नारायण स्मरण भक्ती केली आहे प्रल्हादने. प्रल्हाद स्मरणे तदंग्री भजने, अक्रूराने वंदन भक्ती केली आहे, भगवंताला नमस्कार केलाय. लक्ष्मी पृथू पूजने, पादसेवन भक्ती, लक्ष्मीने भगवंताची पादसेवन भक्ती केली आहे. हनुमंताने भगवंताची दास्य भक्ती केली आहे. भगवंताचं जे पडेल ते काम मी करेन, पूर्ण शक्तीनिशी करेन, पूर्ण ताकदीनिशी करेन. हनुमंताने दास्य भक्ती केली आहे. अर्जुनाने सख्य भक्ती केली आहे. भगवंत माझा सखा आहे, मी माझं जे काही हितगुज आहे ते भगवंताकडे करतोय. कसं? तो माझा मित्र आहे असं समजून. आणि शेवटचं उदाहरण दिलंय बळीराजाचं. बळीराजाने आपलं सर्वस्व अर्पण केलं भगवंताला, सर्वस्वात्मनिवेदने, आणि बळीवर भगवंताने कृपा केली. असं सुभाषितकारांनी 9 उदाहरणं दिली आहेत. तुकाराम महाराज हे म्हणतायत की भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध. ज्याला हे भक्तीचे प्रकार, ह्या भक्तीच्या वाटा ज्याला माहिती आहेत आणि ज्याने यातलं एक कुठली तरी वाट पत्करली, अशा माणसापुढे महाराज नतमस्तक होतात. तर हा भक्तीचा महिमा आपण बघितला पूर्वरंगामध्ये. आपण अर्जुनाने सख्य भक्ती केली असं म्हटलं, पण महाभारतामध्ये फक्त अर्जुनच होता का हो? की फक्त ज्याच्यावरच भगवंताने कृपा केली, की फक्त तोच भगवंताचा श्रेष्ठ भक्त होता? आपण अजून एक कथा अशी बघणार आहोत की फक्त अर्जुन नव्हे, तर अशीही अजून एक व्यक्ती होती. कोण व्यक्ती होती ती? की जिने भगवंताला धावत यायला लावलं आपल्यापर्यंत. तर अशी एक कथा बघूया. कथेपूर्वी जे महाराज तुकाराम महाराज आपल्या मूळ पदामध्ये सांगतायत की भक्ती करा, भक्तीचं महत्त्व जाणून घ्या. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. आणिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. आणिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. भक्ती जाण नवविध, भक्ती जाण नवविध.
भक्ती जाणे नवविध तुका म्हणे तोची सिद्ध, तुका म्हणे तोची सिद्ध. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. कीर्तन परंपरेप्रमाणे भगवंताचं भजन करूया. हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी बोल, हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी बोल. 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. महाभारत युद्धानंतरचा काळ आहे. पांडवांनी कौरवांवर विजय मिळवलाय आणि आता पांडव हस्तिनापूरचा कारभार बघतायत. कसं आहे बरं पांडवांचं सरकार? लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी सरकार, असं नाहीये. मग कसं सरकार आहे? पांडवांनी जिंकिले कौरवाते, पांडवांनी जिंकिले कौरवाते. पांडवांनी जिंकिले कौरवाते. करी सायासी कृष्ण अर्जुनाते, करी सायासी कृष्ण अर्जुनाते. करी सायासी कृष्ण अर्जुनाते. धर्म रक्षी दे सौख्य सज्जनाना, धर्म रक्षी दे, धर्म रक्षी दे सौख्य सज्जनाना. करुण दंडासी योग्य दुर्जनाना, करुण दंडासी योग्य दुर्जनाना. पांडवांनी जिंकिले कौरवाते. धर्मरक्षी दे सौख्य सज्जनांना, करुणी दंडासी योग्य दुर्जनांना. जे सज्जन आहेत, धर्माचं म्हणजे आपल्या कर्तव्याचं पालन करणारे आहेत, अशांना पांडवांच्या राज्यात सुरक्षा आहे. आणि जे धर्माचं कर्तव्याचं पालन करत नाहीत, जे अपराध करतात, त्यांना कडक शासन आहे. तर असा पांडवांचा राज्यकारभार सुरू आहे. आणि सूर्याने धनुराशीत प्रवेश केला. धनुर्मासाचा आरंभ झाला आणि धर्मराज युधिष्ठिराच्या मनात आलं की आपणही या धनुर्मासाच्या व्रताचं पालन करावं. साधारणतः डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत असा काळ सूर्य धनुराशीतून भ्रमण करत असतो. हाच तो धनुर्मासाचा कालावधी. सूर्योदयापूर्वी उठायचं, स्नान संध्या करायची, खिचडीचा नैवेद्य करायचा, डाळ तांदूळाच्या खिचडीचा. भगवंताला सूर्योदयाच्या वेळी नैवेद्य दाखवायचा, मग आपण ग्रहण करायचा. असा हा महिनाभराचं हे व्रत धर्मराज युधिष्ठिराने सुरू केलं. एक एक दिवस
जातोय पुढे. आणि आता 2 दिवसात हा धनुर्मासाचं हे आपलं व्रत त्याचं आता उद्यापन होणार, हे संपणार. आणि आदल्या दिवशी सूर्योदयाला भगवंताला नैवेद्य दाखवून झालाय. नैवेद्य दाखवून धर्मराज युधिष्ठिर आपल्या महालात आलेत. आणि एके दिवशी त्यांच्या मनात एक कल्पना आली. काय बरं कल्पना आली? एक दिवशी मानसी धर्म आणि एक दिवशी मानसी धर्म आणि असावा तो पंक्तीस चक्रपाणी, असावा तो पंक्तीस चक्रपाणी, असावा तो पंक्तीस चक्रपाणी. अर्जुनासी तो धर्म व देवाणी, अर्जुनासी द्वारकेसी जाऊनी प्रभुसी आणि, द्वारकेसी जाऊनी प्रभुसी आणि. उद्या व्रताची समाप्ती होणार. आणि धर्मराज युधिष्ठिरांच्या मनात आलं की जर स्वतः भगवान श्रीकृष्ण उद्या नैवेद्य ग्रहण करायला जर इथे आले तर किती छान होईल. त्यांनी दूताला सांगितलं की नकुल महाराज आणि सहदेव महाराजांना मी बोलावलंय असं सांग. दूत निरोप घेऊन गेला. दादाचा निरोप मिळताच नकुल सहदेव युधिष्ठिरापुढे हजर झाले. युधिष्ठिराने आपल्या मनातली कल्पना सांगितली. त्यांना विचारलं, नकुल सहदेवाला विचारलं, समजा अतिशय उत्तम प्रतीचे घोडे दिले तुम्हाला, अतिशय वेगवान घोडे दिले, तर तुम्ही द्वारकेतून किती वेळात श्रीकृष्णाला इथे घेऊन या. नकुल सहदेवाने विचार केला. इथून जायचं 350 मैल, तिथून यायचं 350 मैल. नकुल सहदेव म्हणतायत दादा किमान 10 दिवस तरी जाणार. ते सुद्धा मधल्या वाटेने गेलो तर, ते सुद्धा वाटेत कुठेही न थांबता गेलो तर. अरे रे, हे काही जमायचं नाही. भगवंत उद्या सकाळला इथे पाहिजे. 10 दिवसात कसं शक्य होणार आहे? मग युधिष्ठिर महाराजांनी विचार केला की रे भगवंताचा एकदम जवळचा मित्र कोण? पार्थ. अर्जुनाला विचारून बघूया. नकुल सहदेवांना तर जमत नाही, किमान 10 दिवस तरी जाणार म्हणतायत ते. अर्जुनाला विचारून बघूया. त्यांनी अर्जुनाला बोलावणं पाठवलं. अर्जुन आला, नमस्कार केला दादाला. काय झालं दादा, का बोलावणं पाठवलं? युधिष्ठिर महाराज म्हणतायत अर्जुनाला की अरे आपण धनुर्मासाचं व्रत करतोय, उद्या व्रताची सांगता आहे. स्वतः गोपाळकृष्ण जर आले असते उद्या नैवेद्य ग्रहण करायला तर छान झालं असतं. घेऊन येतोस का त्यांना? अर्जुनाने विचार केला, दादा इतक्या लांब जायचं, घेऊन यायचं, मी त्यांना घेऊन येईन, पण उद्या काही ते शक्य नाही. अर्जुन म्हणाला मला किमान 7 दिवस तरी पाहिजे. चला 10 वर 7 वर तरी आलं, पण उद्याच्या सूर्योदयाला भगवंत समोर पाहिजेत. आणि अर्जुन म्हणतोय 7 दिवस, नकुल सहदेव म्हणतायत 10 दिवस. हे काही आता शक्य नाही. बहुतेक व्रताची सांगता सुद्धा नेहमीप्रमाणे भगवंताच्या मूर्तीला नैवेद्य दाखवूनच करावी लागणार. युधिष्ठिराला चुकल्यासारखं वाटायला लागलं. अरे 8-10 दिवस जर आधी आपण सांगितलं असतं तर यांच्यापैकी कोणीतरी गेलं असतं, भगवंताला मोठ्या प्रेमाने घेऊन आलं असतं आणि आपण व्रताची सांगता
भगवान गोपाळकृष्णांसोबत केली असती. हरकत नाही, पुढच्या वर्षी असं ते मनातल्या मनात म्हणाले. आणि अशातच भीमसेन महाराज राज्यकारभारासंबंधी काही चर्चा करण्यासाठी म्हणून युधिष्ठिर महाराजांजवळ आले. दादाला नमस्कार केला त्यांनी. पण बघतायत युधिष्ठिराच्या कपाळावर आठ्या आहेत, नकुल सहदेव बाजूला उभे आहेत, अर्जुन उभा आहेत, त्याच्याही कपाळावर आठ्या आहेत. भीमसेनाला प्रश्न पडला, नक्की झालंय तरी काय, की राज्यात मोठा गोंधळ वगैरे तर नाही ना झाला, काही शत्रूचं आक्रमण वगैरे तर नाही ना झालं. भीमसेनांनी विचारलं, महाराज काय त्रास आहे, दादा काय झालं. युधिष्ठिराने आपली कल्पना सांगितली की अरे असं असं धनुर्मासाचं व्रत आपण करतोय, उद्या सांगता आहे त्याची. माझ्या मनात एक विचार आला की जर उद्या गोपाळकृष्ण आपल्यासोबत जर असते तर भगवंताची कृपादृष्टी आपल्यावर आली असती. मी नकुल सहदेवाला विचारलं, ते म्हणतात 10 दिवस तरी जातील. अर्जुनाला विचारलं, 7 दिवस तरी जातील म्हणतोय. तुला मी विचारलंच नाही, कारण मुळात तूच रथात बसल्यावर वेगवान पळणारे जे घोडे असतात त्यांचाच मुळात वेग कमी होतो. तर नकुल सहदेवच 10 दिवस म्हणतायत तर तुला तर विचारायलाच नको. भीमसेन म्हणाले, अरे दादा, उद्या सकाळच्या पंक्तीला भगवंत पाहिजेत ना आपल्यासोबत. झालं, मी घेऊन येतो भगवंतांना. अर्जुनाला वाटलं थट्टाच चालली. अर्जुन म्हणतोय की अरे दादा, द्वारकेला जाऊन घेऊन यायचंय, इथे जवळ कुठे नाही येत. भीमसेन म्हणतोय त्याची तुम्ही नका काळजी करू, उद्या भगवंत येणार, आपल्यासोबत पंक्तीला बसणार, अशा तयारीला लागा. भगवंताला कसं आणायचं, कसे येणार, त्या सगळ्या चिंता तुम्ही माझ्यावर सोडा, त्याचा तुम्ही नका विचार करू. युधिष्ठिराला प्रश्न पडला, धर्म म्हणे बा कैसे, अवधी नसताच शक्य हे तुझला. पार्थादी सर्व बंधू, पार्थादी सर्व बंधू, अशक्य म्हणता ती आणणे प्रभुला. रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 हरे हरे राम राम. युधिष्ठिर म्हणतोय, अरे भीमसेना, उद्या सकाळला आणायचंय हो प्रभूला. आणि नकुल सहदेवांना शक्य नाही म्हणतात, स्वतः अर्जुन शक्य नाही म्हणतो, तू उद्या सकाळला कसं घेऊन येणार आहेस त्यांना. तू थट्टा तर करत नाहीयेस ना. अवधी नसताची शक्य हे तुझला. अरे वेळच नाहीये, किमान 7 दिवस तरी जाणार आहेत. भीमसेन म्हणाले, दादा, आत्तापर्यंत मी ज्या ज्या प्रतिज्ञा केल्या त्या सगळ्या मी पूर्ण केल्या. दुःशासनाने भर सभेत द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला, त्याच्या रक्ताने द्रौपदीची वेणी घालीन अशी प्रतिज्ञा केली होती, ती मी पूर्ण केली. दुर्योधनाने आपली मांडी उघडी करून दाखवली होती, त्याच्या मांडीवर गदेला बसवेन अशी मी प्रतिज्ञा केली होती, ती मी पूर्ण करून दाखवली. अर्जुन म्हणतोय, दादा, बहुतेक इतक्या सगळ्या प्रतिज्ञा पूर्ण केल्या यांनी, म्हणून बहुतेक ही प्रतिज्ञा खोटी ठरवायची, म्हणून बहुतेक हे आपल्याला असंच सांगताय की मी भगवंताला घेऊन येतो. भीमसेन म्हणाला, अर्जुनाने जयद्रथाला मारण्यासाठी सुद्धा कृष्णाचं सहाय्य घेतलं. मी तर माझ्या सगळ्या प्रतिज्ञा आम्ही पूर्ण केल्या आहेत. आणि एवढाच जर तुम्हाला माझ्यावर अविश्वास असेल तर मी आता सांगतो ते ऐका.
भीम बोले वचन, जरी प्रभूसन आणीन, तरी अर्पीन माझे प्राण, हे सत्य जाण धर्म. भीमसेन म्हणाला, आता माझी प्रतिज्ञा ऐका. उद्या सकाळच्या पंक्तीला जर भगवंत इथे आपल्यासोबत नसतील तर मी माझा प्राणत्याग करायला तयार आहे. तयार आहे नव्हे, मी तर माझा प्राणत्यागच करीन, पण उद्या भगवंत इथे असतील. आणि ताड ताड पावलं टाकत भीमसेन तिथून निघून गेले. युधिष्ठिराच्या डोक्यात प्रश्न पडला, कदाचित असं तर नाहीये ना की आता गोपाळकृष्ण द्वारकेत नाहीयेत, इथेच जवळपास कुठेतरी आहेत आणि फक्त भीमसेनाला ते माहितीये, म्हणून तो एवढ्या मोठ्या आवाजात म्हणतोय की नाही, उद्या सकाळला मी भगवंताने इथे घेऊन येतो. काय समजत नाही भीमसेनाच्या डोक्यात काय चाललंय. पण आता युधिष्ठिरांना चिंता वाटू लागली. संध्याकाळ झाली, रात्र झाली. युधिष्ठिर महाराज खोलीत फेऱ्या मारतायत की रे भीमसेन कसं करणार आहे. त्यांनी दूताला बोलावलं, जा रे जरा बघून ये, भीमसेन महाराज नगराबाहेर पडलेत का. दूत गेला, भीमसेन महाराजांच्या महालापाशी आला. बाहेर खडा पहारेकरी होता. त्याला विचारलं, भीमसेन महाराज गेले. पहारेकरी म्हणतो, महाराज जाणार होते, महाराज तर झोपलेत. दूत युधिष्ठिर महाराजांकडे आला, महाराज भीमसेन महाराज तर निद्रेच्या आहारी गेलेले आहेत. आता युधिष्ठिराला खरंच चिंता वाटू लागली. त्याने भगवंताचं नामस्मरण सुरू केलं आणि तोही निद्रेच्या अधीन झाला. सूर्योदयापूर्वी थोडा वेळ शिल्लक होता. सर्वजण उठले. भीमसेन महाराज काय चमत्कार करणार आहेत काही कल्पना नाही, पण सांगितलं तर आहे की स्वतः भगवंत येणार पंक्तीला म्हणून. मग तयारी सुद्धा त्या जोराने व्हायला पाहिजे. आणि पांडवांच्या महालात लगबग सुरू झाली. प्रातःकाळी सर्वही उठुनी, प्रातःकाळी सर्वही उठुनी, स्नान संध्या जपासी जपुनी, स्नान संध्या जपासी जपुनी. प्रातःकाळी सर्वही उठुनी, स्नान संध्या जपासी जपुनी, पाक सिद्धी होत तयारी, येईल आता कधी मुरारी. सगळेजण विचार करतायत भगवंत कधी येणार, तयारी तर करायला पाहिजे. चंदन पाटा मांडोनी या सुवर्ण ताटा ठेवोनी या, चंदन पाटा मांडोनी या सुवर्ण ताटा ठेवोनी या. मोत्यांच्या रांगोळ्या काढती सुवासी कमग धूप जाळती, मोत्यांच्या रांगोळ्या काढती सुवासी कमग धूप जाळती. रुचकर सुंदर अन्न वाढती, पक्वान नाना नाही गणती, रुचकर सुंदर अन्न वाढती, पक्वान नाना नाही गणती. झाली सर्व तयारी परितो आला नाही अजून हरितो, झाली सर्व तयारी परितो आला नाही अजून हरितो. भीमाने त्या शांत मनाने आश्वासन दिधले, भीमाने त्या शांत मनाने आश्वासन दिधले, भीमाने त्या शांत मनाने आश्वासन दिधले. भीमसेनाने तर सांगितलंय प्रभूला घेऊन येतो, मग तयारी करायला पाहिजे. पक्वान्नांचा सुवास यायला लागलाय. चंदनाचे पाट मांडलेत, खास भगवंतासाठी सोन्याचं ताट मांडलंय. पक्वांना वाढायला सुरुवात केली आहे. मोत्यांच्या रांगोळ्या काढल्या आहेत पानाभोवती. सुवासिक असा धूप लावलाय आणि सर्वजण भगवंताची वाट बघतायत. आणि अशातच भीमसेन महाराज आपलं स्नान संध्या अन्निका आटपून पंक्तीच्या ठिकाणी आले.
भीमसेनाने विचारलं, हां सगळी तयारी झाली? युधिष्ठिर म्हणाला, अरे भीमसेना, तयारी तर सगळी झाली आहे, पण गोपाळकृष्ण कुठे आहे? भीमसेन म्हणतात, अरे इतकंच ना, आत्ता घेऊन येतो भगवंताला. आणि भीमसेन महाराज महालाच्या समोर बाहेर अंगणात येऊन उभे राहिले. भगवंताला हात जोडलेत, त्याचं ध्यान केलंय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. हात जोडलेत, भगवंताची आळवणी केली की परमेश्वरा, सर्व देहाच्या ठिकाणी असणारा आत्मा तो तूच, असं तूच स्वतः अर्जुनाला सांगितलंयस. मग तू जर माझ्याच जवळ आहेस, माझ्याच शरीरात आहेस, तर मग तुला बोलावण्यासाठी मला द्वारकेत यायची काय गरज आहे? आमच्या दादांनी धनुर्मासाचं व्रत केलंय, त्याची आज सांगता आहे. तू असावास पंक्तीला आमच्यासोबत शेवटच्या दिवशी, अशी आमची इच्छा आहे. तर तू धावत धावत ये. पण आता जर का तू आला नाहीस, तर मग तू जे अर्जुनाला सांगितलंस की सर्वांच्या ठिकाणी असणारा आत्मा म्हणजे मीच, हे तुझंच वचन तू खोटं बोलतोयस असं सगळ्यांना वाटेल. आणि जर तुला अजूनही विश्वास वाटत नसेल, तर मला आता पुढची कृती करणं भाग आहे. अंगन मोतब जाकर प्रभु के, अंगन मोतब जाकर प्रभु के, मन मुधर रहे जाना. अंगन मोतब जाकर प्रभु के, मन मुधर रहे जाना. अपने हाथ की गदा जोर में, अपने हाथ की गदा जोर में, फेंकत है असमाना, फेंकत है असमाना. नीचे अपना शीस धरा के, भगवत सोहि पुकारे. नीचे अपना शीस धरा के, भगवत सोहि पुकारे. अनाथ वत्सल नाम दीन के, अनाथ वत्सल नाम दीन के, गरजत नाम तुम्हारे, गरजत नाम तुम्हारे. भीमसेनानी आपली गदा उचलली आणि वर आकाशात उंच भिरकावली. आणि मनातल्या मनात ते भगवंताला सांगतायत की या गदेच्या खाली माझं डोकं आहे. मगाशी जे म्हटलं ते, जर सर्वांच्या आत्म्यात तू वास करतोस असं जर तू स्वतः अर्जुनाला सांगितलंस, तर तू आता इथे आलं पाहिजेस. नाहीतर तू आला नाहीस म्हणून मी आता प्राणत्याग करणार. आणि हे सगळं सांगेपर्यंत, बोलेपर्यंत गदा खाली आली आली आली. सर्वजण बघतायत, भीमसेनाचा कपाळ मोक्ष होणार इतक्यात लख्ख प्रकाश पडला आणि साक्षात श्रीकृष्ण आले आणि ती वरच्यावर त्यांनी ती गदा झेलली. भीमसेनाला म्हणाले, अरे भीमा, काय हा मूर्खपणा? भीमसेन म्हणाले, देवा, तू जे सांगितलंस त्याचंच मी फक्त पालन केलं. आमच्या दादांनी काल हट्ट धरला की उद्या सकाळला भगवंत पंक्तीला पाहिजेत, द्वारकेला जाऊन कसं आणणार? पण आज तू पुन्हा हे सिद्ध केलंस की खऱ्या भक्तीने जर तुझा धावा केला तर तू आपल्या भक्ताच्या मदतीला लगेच धावून येतोस. सर्वांनी भगवंताला नमस्कार केला, भगवंताला पंक्तीला बसवलं आणि मोठ्या थाटामाटात आमच्या युधिष्ठिर महाराजांची जी धनुर्मास व्रताची सांगता होती ती झाली. भगवंतांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला. पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे फक्त अर्जुन नव्हे तर भीमसेन सुद्धा
भगवंताचा उच्च कोटीचा भक्त होता. त्याच्या हाकेला भगवंत धावून आले. आपल्याही मदतीला भगवंतानी यावं असं जर वाटत असेल तर आपल्यासाठी आमच्या संत मंडळींनी खूप चांगले शब्द सांगून ठेवलेले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आचरण करायचं, भक्तीचं महत्त्व जाणायचं, जे आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. मूळ पदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. भक्ती जाण नवविध, भक्ती जाण नवविध. भक्ती जाण नव